जय बोलो महावीर भगवान की जय। श्रीमद देवादिदेव श्री 1000 भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणानिमित्त श्री पद्मावती महिला मंडळ उपरी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीरांच्यावरती जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यामध्ये भगवान महावीरांचा जीवनकाळ तसेच त्याच पद्धतीने भगवान महावीरांच्यावर जे काही उपसर्ग आहे त्या उपसर्गाची अत्यंत सुंदर अशी माहिती देणारे हे जे काही चित्र प्रदर्शन आहे तिथं श्री 1000 भगवान पार्श्वनाथ सर्व जय मंदिर उपरी येथे भरवण्यात आलेले आहे। यामध्ये भगवान महावीरांच्या बालपणातील जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये संगम देवाला भगवान महावीरांची जी काही परीक्षा घेण्यात आली होती, जी काही परीक्षा त्यांनी घेतली संगम देवाला, त्या संगम देवाने परीक्षा घेतल्यानंतर त्या नाग राजाला त्याला दूर फेकून दिला आणि त्याच पद्धतीने भगवान महावीर हे वीर झाले अशा पद्धतीने हे चित्रीकरण दाखवण्यात आलेलं आहे। कठपुतळा यंत्रणेनं भगवान महावीरांच्यावर जो काही उपसर्ग केला आणि त्या उपसर्गाला देखील त्यांनी शांतपणे त्यांनी सहन केलं हे चित्र इथं दाखवण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीनं भगवान महावीर हे तप ध्यान करत असताना अनेक प्राणी पशु पक्षी यांनी देखील खूप उपसर्ग केला, परंतु तरी भगवान महावीर हे शांत चित्ताने उपसर्ग सहन केलं। त्याच पद्धतीने भगवान महावीरांच्यावर अनेक देव लोकांनी असू देत किंवा अनेक परमपूर्ण लोकांनी असू देत, नंतर देवतांनी असू देत, त्यांच्यावरती उपसर्ग केला तर सुद्धा शांत चित्ताने ते सहन करत राहिलेले उपसर्ग विजयी बनले। यानंतर आपले पहिले राखण्यासाठी ध्यानच भगवान महावीरांना सांगितले, परंतु भगवान महावीरांनी आपल्या आत्मकल्याणामध्ये रत होते तर त्या रागाने त्या बैल मालकाने भगवान महावीरांच्या कानामध्ये मुळा घातला तरी सुद्धा अत्यंत क्रोधित न होता अत्यंत शांतपणे त्यांनी ध्यान केलेलं आहे आणि त्या आत्मकल्याणाचं स्वरूप त्यांनी प्रकट केलेलं आहे। आणि तर भगवान महावीरांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जे काही देव लोकांनी त्यांची पूजा केलेली आहे केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर ते चित्र इथं दाखवण्यात आलेलं आहे। आणि अशा पद्धतीने सुंदर अशा पद्धतीने भगवान महावीरांचं जे काही हे जिन मंदिर आहे काचेमध्ये अनेक प्रतिबिंबित दिसणारं भगवान महावीरांचं हे जिन मंदिर आपण इथं पाहत आहोत। त्याच पद्धतीनं उपसर्ग जेव्हा महावीर भगवंतांच्यावरती देव लोकांनी इथं सुंदर अशा पद्धतीने इथं पुष्पवृष्टी करण्यात आले, अनेक मंगलनाद वाद्य घोषित वाजवण्यात आलेले आहेत। भगवान महावीरांच्या आपण दीपावलीला केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जे काही निर्वाण कल्याणी साजरा करत असतो त्या निर्वाण कल्याणी स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। त्याच पद्धतीनं भगवान महावीर ज्या महलामध्ये राहत होते तो 81 मजली नंद्यावरचा महल होता आणि अशा या 81 मजली नंद्यावरचा महलाचा त्याग करून वयाच्या 29व्या वर्षी भगवान महावीरांनी या दरबारातून मुनी दीक्षा घेण्यासाठी वैराग्य त्यांनी धारण केलं होतं। त्याच पद्धतीनं ज्या मातेला जे काही वीर अतिवीर सन्मती वर्धमान आणि महावीर जी काही 5 नावं पडली अशा महावीर तीर्थंकरांचा जन्माच्या अगोदर शुभ जी काही 16 स्वप्न पडली त्या 16 स्वप्नांचं इथं चित्र इथं दाखवण्यात आलेलं आहे। यानंतर भगवान महावीरांचा जन्म झाल्यानंतर सची इंद्रायणी पांडुदेवती सुमेरूपर्यंत घेऊन भगवान महावीरांचा इथे जन्मोत्सवाभिषेक इथे साजरा केला। अशा पद्धतीचं सुंदर असं 1008 कळसात त्याचा जन्माभिषेक इथे साजरा करण्यात आला। अशा पद्धतीने भगवान महावीरांच्या जीवन कार्याचं एक फक्त दर्शन चित्र प्रदर्शित अत्यंत सुंदर इतिहास दाखवण्यात आलेला आहे। जय